सो वी आर स्टार्टिंग नेक्स्ट टुडे. ॲक्च्युली तुमचा टॉपिक संपला आहे. एक रिव्हिजन म्हणून एक 4-5 उदाहरणं आपण सोडवणार आहोत पहिल्यापासून. यू हॅव टू सॉल्व दीज इक्वेशन्स. आता सॉल्व कुठल्या मेथडने करा, याला काय आपल्याला ॲक्च्युली दिलेलं नाही. आपण जी पॉसिबल असेल किंवा पहिली काही उदाहरणं आपण इलिमिनेशन मेथडने सोडवूया आणि नंतरचे काही उदाहरणं आपण सबस्टिट्यूशन मेथडने सोडवूया. आणखीन मग काही जराशी व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स आहेत ती पण घेऊया. म्हणजे तुम्हाला कळेल एक्स प्लस वाय इज इक्वल टू मिळेल आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू 7. आता तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, सपोज दिस इज इक्वेशन 1 अँड दिस इज इक्वेशन 2. हिअर यू हॅव मायनस 3y and here you have just y. So if you multiply the first equation by 3 and add it to the second equation, तुम्हाला अधिक सोपं जाईल. So multiplying equation 1 by 3, what you get is 3x plus 3y is equal to 33. महत्वाचं इथे आहे बघा. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3 and then 2x minus 3y is equal to 7. Adding equation 1 and 3, what you get is, मी मुद्दाम सगळं लिहितोय म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा कसं लिहायचं हे समजण्यासाठी. सो 3x plus 3y is equal to 33 and 2x minus 3y is equal to 7. You are adding the equations. So 3x plus 2x, that gives you 5x. 3y will get cancelled and is equal to 40. So it gives you x is equal to 40 upon 5. So value of x is 8. If you put that value in, suppose first equation, so putting, you are substituting x is equal to 8 in equation x plus y is equal to 11. X is 8, so 8 plus y is equal to 11, hence y is equal to 3. आता फक्त उत्तर लिहायचे. hence 8, 3 is solution of given equations. असं तुम्ही पूर्ण हे प्रॉब्लेम सोडवू शकता. दुसरा एक प्रॉब्लेम घेतलाय बघा. x minus 2y is equal to minus 1. Suppose this is equation 1 and this is equation 2. इथे कोएफिशिएंट 1 आहे, इथे 2 आहे, इथे कोएफिशिएंट -2 आहे, इथे -1 आहे. म्हणजे आपल्याला सेम करण्यासाठी कुठल्या तरी एका इक्वेशनला मल्टिप्लाय करायला पाहिजे आणि मायनसच करावं लागणार, कारण दोन्हींची साइन सेम आहे. सपोज वी मल्टिप्लाय फर्स्ट इक्वेशन बाय 2. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2, what you get is 2x minus 4y is equal to -2. Suppose this is equation 3 आणि हे तुमचं इक्वेशन 2 आहे. आता 1 वजा 2 करा किंवा 2 वजा 1 करा. कसं करूया बघा. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2, म्हणजे थोडक्यात 2 minus 3 करायचं आहे. सो 2 is 2x minus y is equal to 7 and this is 2x minus 4y is equal to -2. Subtraction करायचं आहे. So this becomes minus, this becomes plus, this becomes plus. 2x cancel झाले. -y plus 4y म्हणजे 3y आणि 7 plus 2 म्हणजे 9. So y is equal to 3. आता ही y is equal to 3 व्हॅल्यू आपण समजा इक्वेशन 1 मध्ये ठेवली. सो x minus 2 into 3 is equal to -1. So x minus 6 is equal to -1. So x is equal to 5 येईल आपलं. आणि मग तुमचं सोल्युशन काय होईल. 5, 3 is solution of the given equation असं लिहिलं. म्हणजे ही एलिमिनेशन मेथडने आपण 2 उदाहरण भेटली. आता आपण 1-2 सबस्टिट्यूशन मेथडने बघूया. नाउ सी द नेक्स्ट वन. सबस्टिट्यूशन पेक्षा आपण आणखीन एक उदाहरण हे पाहिजे तर आपण ते सबस्टिट्यूशनने सोडवू, पण हे उदाहरण आपण एकदा एलिमिनेशनने सोडवू. पण इथे बघा, इथे 5 आहे, इथे 3 आहे, इथे 7 आहे, इथे 2 आहे. म्हणजे कुठल्याही एका इक्वेशनला आपण जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इक्वल कोएफिशिएंट मिळणार नाही. त्यामुळे अशा वेळी हे समजा हे प्लस आहे आणि हे मायनस आहे, त्यामुळे आपण y एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करूया. सो मल्टिप्लाय द फर्स्ट इक्वेशन बाय 2 सो दॅट यू गेट 14 हिअर, and the second equation by 7 so that you get 14 here. And if you once you add those two equations, y will be eliminated. So this is 1 and this is 2. So multiplying equation 1 by 2 and equation
2/7 we get. आता पहिल्या इक्वेशनला आपण कितीने मल्टिप्लाय करतोय 2 ने करतोय. सो 10x plus 14y is equal to 2 ने मल्टिप्लाय करतोय 34. सपोज दिस इज योर इक्वेशन 3. मल्टिप्लाय करताना आपण काळजी घ्यायची आहे की सगळ्यांना आपण ते मल्टिप्लाय करू नाही, याला आपण 7 ने मल्टिप्लाय करू. सो 21x minus 14y. बघा आता हे 14y आणि minus 14y सेम मिळाले. यू आर मल्टिप्लाइंग बाय 7 28. सपोज दिस इज इक्वेशन 4. सो this is plus and minus, so you can adding equations 3 and 4. When you add these two, 10x plus 21x is 31x. This is cancelled, is equal to x 62. So x is equal to 2. If you put this value of x in either this one or this one, आपण ह्याच्यात ठेवूया पाहिजे तर it gives you 3x minus 2y is equal to 4. So see 3 into 2 minus 2y is equal to 4. So 6 minus 2y is equal to 4. So minus 2y is equal to 4 minus 6, that is minus 2. So y is equal to 1. So what is your solution? It is 2 comma 1 is the solution of this equation. Now suppose you want to solve these two equation using substitution method. आता substitution method so मी काय म्हटलं, because in the first equation you have one variable whose coefficient is 1, so it is more easy to solve. So from first equation you get x is equal to minus 10 plus 2y. Suppose this is your equation 3. You are using substitution method. Okay, so you can put this value of x in this equation. So putting, you are substituting x is equal to minus 10 plus 2y in equation 1, equation 2. What you get is 3 into value of x is minus 10 plus 2y minus 5y is equal to minus 12. काळजीपूर्वक आपण व्हॅल्यूज ठेवणार आहोत. When you multiply by 3, so it gives you minus 30 plus 6y minus 5y is equal to minus 12. See, this gives you y, and this when you transfer this 30 on this side, it is plus 30, so value is 18. Now you can put this value of y 18 in this equation. It gives you x is equal to minus 10 plus 2 into 18, so it is minus 10 plus 36, so it is 26. So get value of x as 26. So तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड वापरा किंवा एलिमिनेशन वापरा, कुठल्याही मेथड वापरा. जो फक्त सबस्टिट्यूशन मध्ये कुठल्या तरी इक्वेशन मधल्या एका व्हेरिएबलचा कोएफिशिएंट 1 असला, इट इज मोर इझी टू यूज सबस्टिट्यूशन मेथड. ओके, सी आय हॅव टेकन नेक्स्ट प्रॉब्लेम. It is x upon 3 plus y upon 4 is equal to 4 and x upon 2 minus y upon 4 is equal to 1. जेव्हा आता असे कोएफिशिएंट आहेत तेव्हा आपल्याला म्हणजे आपण उगाच घाबरतो किंवा असं काय फ्रॅक्शन आले की आपल्याला सोडायला जमेल की नाही जमेल. तर साधी गोष्ट आहे की 3 आणि 4 दोन्ही जर कॅन्सल करण्याचा प्रयत्न केला तर 3 आणि 4 चा एलसीएम किती येईल तर तो 12 येईल. म्हणजे आपल्याला घालवण्यासाठी 12 ने पूर्ण याला मल्टिप्लाय करायला लागेल. So if you multiply by 12, x upon 3 plus y upon 4 is equal to 12 into 4. आता 12 ने जेव्हा आपण आतमध्ये गुणवतो इथे येईल 4x, इकडे गुणवतो तेव्हा येईल 3x आणि बरोबर 48 येईल. त्यामुळे दिस इज युअर इक्वेशन 1. सेम ह्या दोघांचा एलसीएम येईल 4. त्यामुळे आपल्याला 4 ने मल्टिप्लाय केले तरी आपलं काम भागणार आहे. 4 दुने 8 ने मल्टिप्लाय करण्याची गरज नाही. सो मल्टिप्लाय बाय 4, x upon 2 minus y upon 4 is equal to 4 into 1 म्हणजे 4. When you multiply this by 4, it gives you 2x minus, आता हा 4 तर जाईलच, only y is equal to 4. This is your equation 2. आता हा प्रॉब्लेम मी तुमच्यासाठी सोडणार आहे, because you get 4x plus 3y is equal to 48 and here you get y 2x minus y is equal to 4. इथे तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड वापरणं जास्त सोपं आहे, because if you transfer this y on this side, gives you 2x minus 4 is equal to y. So you got value of y as 2x minus 4. When you put that value of y here, here y,
when you put that value of y as 2x minus 4 here, you can solve it easily and can find values of x and y. Now I am leaving this example for you. I will take next example. Okay, see next example, x upon 3 plus 5y is equal to 13 and 2x plus y upon 2 is equal to 19. आता मागाच्या उदाहरणात दोन्हीकडे फ्रॅक्शन होते, आता एकाकडेच आहे, त्यामुळे आणखीन तुमचं काम थोडं सोपं आहे. मी हे सुद्धा उदाहरण एका ठराविक स्टेप पर्यंत सोडवणार आहे, त्याच्या पुढे तुम्ही ट्राय करायचे. नाउ यू वांट टू जस्ट रिमूव्ह दिस 3, दॅट मीन्स जस्ट मल्टिप्लाय होल इक्वेशन बाय 3. आता 3 ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, याला सुद्धा 3 ने गुणलं की इथे येईल x plus you are multiplying by 3, so it gives you 15y is equal to you are multiplying probably 39, so this is an equation 1. And now when you want to remove these two, multiply whole equation by 2. सगळ्या ह्याला पण 2 ने गुणा, ह्याला पण 2 ने गुणा, ह्याला पण 2 ने गुणा, so it gives you 4x plus y is equal to 38. this is your equation 2. आता तुम्ही बघितलं तर याच्यावरनं तुम्ही x ची किंमत काढून याच्यात ठेवू शकता सबस्टिट्यूशन मेथड, किंवा याच्यावरनं y ची किंमत काढून याच्यामध्ये ठेवू शकता बाय सबस्टिट्यूशन मेथड, किंवा तुम्हाला एलिमिनेशन वापरायचं असलं, इथे x आहे, इथे 4x आहे, जास्त सोपं आहे. या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करा, सबट्रॅक्शन करा, you will get values of x and you try to solve that one. Okay, so let us take one more and the last example in this topic. So if you observe both equations, they are looking similar as the first two, but here you see the denominators having x and y. आतापर्यंत x आणि y न्यूमरेटरला होते. जेव्हा असं उदाहरण असतं ते आपल्याला एक गोष्ट घ्यायला लागेल, लेट 1 upon x is equal to some m and 1 upon y is equal to some n, so that you can first find values of m and n, then you can find values of x and y. आता हे इक्वेशन काय होईल, इक्वेशन 1 becomes 2 into 1 upon x, that is 2m plus 3n is equal to 13. This is equation 1. And this equation becomes 5x minus 4, sorry, 5m minus 4n is equal to minus 2. Now you have to solve these two equations. आता आपण मी त्याच्या खाली लिहितो, मी तुमच्या अंदाज येईल 5m minus 4n is equal to minus 2. This is equation number 2. आता इथे तुमचा प्रॉब्लेम बघा, इथे 2 आहे, इथे 5 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे, पण हे प्लस आणि मायनस आहे, त्यामुळे ह्याला आपण 4 ने गुणलं आणि ह्याला 3 ने गुणलं तर या दोघांच्या ठिकाणी 12 होईल. ऍडिशन केलं की आपलं काम होऊन जाईल. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 4 and इक्वेशन 2 by 3. आता ह्याला आपण 4 ने गुणतोय सगळ्याला, सो इट इज 8m plus 12n is equal to 13 चौक 52. This is 3 and this you are multiplying second by 3, so it is 15m minus 12n, याला पण 3 ने मल्टिप्लाय करतोय, and is equal to minus 6. This is equation number 4. Now once you add these two, suppose just you add, because it is 12n and it is minus 12n, 15 and 8 23m is equal to 52 वजा 7 46, so it gives you m is equal to 2. And if you put that value of m, suppose here it gives you 2 into 2 plus 3n is equal to 13, so 3n is equal to 13 minus 4, that is 9, so n is equal to 3. बरेच वेळा आपल्याला m आणि n चे x आणि y सारखं वाटतं, व्हॅल्यू आले की आपल्याला वाटतं प्रॉब्लेम संपला नाही, बिकॉज यू वॉन्ट टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ x and y. So it is 1 upon x is equal to m. What is value of m? M is 2. So 1 upon x is equal to 2. So what is x? X is equal to 1 upon 2. And similarly 1 upon y is equal to 3. So y is equal to 1 upon 3. So the solutions are 1 upon 2 comma 1 upon 3 is the solution of these equations. आता तुम्ही टेस्ट करू शकता इथे 2 upon 1 upon 2 म्हणजे 4, 3 upon 1 upon 3 म्हणजे 9, 4 plus 9 is equal to 13, आणि तसं तुम्ही इथे पण टेस्ट करू शकता, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे तुम्हाला कळेल. मॅक्झिमम प्रॉब्लेम आपण सगळ्या व्हरायटीचे सोडवले, बाकीचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.